शाळेत असताना रविवारच्या दुपारचा बेत म्हणजे हुलग्याचं कडाण, भाकरी, कांदा आणि लोणचं. कडणामध्ये ती भाकर चुरून एवढं भारी ते कॉम्बिनेशन लागायचं की सकाळच्या न्याहारीला जर आम्ही जेवण केलं, आम्ही तिघा भावंडांनी, तर आम्हाला दिवसभर दुसरं काही खायची गरजच नव्हती पडत. मग म्हटलं चला त्याच आठवणी आज ताज्या करू. तेव्हा मम्मी हुलग्याची भाजी बनवायची, पण आता ती नाही बनवू शकत रोज रोज माझ्यासाठी. मग आता मीच बनवते सगळ्यांसाठी हुलग्याची भाजी. तर मग काय, कालच नवीन मातीची भांडी आणली होती, म्हटलं त्याच्यातच ट्राय करावा. जर्मनची जी भांडी किंवा कढई असते ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असते, म्हणूनच म्हटलं जरा आता पारंपरिक पद्धतीने आपण बनवूया. कारण की आधीच्या काळामध्ये जे पण सगळं लॉजिक होतं ते एकदम ब्राईट होतं, असं जेव्हा आपण पुढं पुढं जातो तेव्हा कळतं. मग काय, मस्तपैकी मिठाचं हुलगं टाकलं शिजायला. त्याच्यामध्ये आधी तेल, कांदा, कोथिंबीर हे परतून घेतलं. नंतर हुलगं टाकलं, ते परतून घेतलं पाणी आणि मीठ टाकून. मग तोपर्यंत वाटण काढलं. वाटणासाठी शेंगदाणे, लाल मिरची, मीठ, लसूण आणि कोथिंबीर ह्या सगळ्यांना कुटून घेतलं. कुटल्यानंतर तोपर्यंत आपलं जे हुलगं होतं मिठाचं ते शिजलं का पाहिलं तर खूप छान शिजलं होतं. खूप भारी वाफ निघत होती, एवढं छान दिसत होतं ते की बासच बस. आणि हे मिठाचं हुलगं खाल्लं ना, ते पण आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतं. तुम्ही शाळेमध्ये असताना सुट्टीच्या दिवशी कोणत्या भाज्या खात होता हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या गावाकडच्या अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.